गुड मॉर्निंग मुलांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? घातांक व घनमूळ या प्रकरणामधले घातांकाचे नियम आणि त्याच्यावरची उदाहरणं बघितली. आता आपण बघणार आहे घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. म्हणजे घातांक जर परिमेय संख्या असेल तर त्याचा अर्थ काय होतो? बघा मुलांनो, इथं संख्या दिल्यात 1/2, 1/3, 1/5 ... 1/n. म्हणजे अशा अनंत सगळ्यात शेवटची n संख्या अशा प्रकारचा जर घातांक असेल तर त्याचा अर्थ काय होतो? आता आपण नेहमी काय करतो, एखाद्या संख्येचा वर्ग दाखवायचा असेल तर तिचा घातांक आपण 2 लिहितो, म्हणजे डोक्यावर 2 लिहितो. आणि वर्गमूळ दाखवायचं असेल तर नेहमी आपण काय केलं आहे, ह्या चिन्हाचा वापर केलेला आहे. मग हे चिन्ह म्हणजे आपण वर्गमूळाचं चिन्ह असं आत्तापर्यंत शिकलेलो आहोत. आता वर्ग दाखवताना घातांक 2 लिहितो, तसं वर्गमूळ दाखवताना घातांक आपण 1/2 लिहितो. म्हणजे 25चं वर्गमूळ हे आपण ह्या चिन्हामध्ये दाखवतो. हे चिन्ह म्हणजे काय? तर हे चिन्ह म्हणजे कर्णी चिन्ह आहे. ह्या चिन्हाला म्हणतात कर्णी चिन्ह. ह्या चिन्हात जर आपण 25 लिहिले तर ह्याचा अर्थ होतो की वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 हा अर्थ का होतो? तर इथं जर कोणतीच संख्या नसेल तर ह्याचा अर्थ होतो ह्याचं दुसरं मूळ आहे, म्हणजे वर्गमूळ आहे. मग हीच संख्या आपण कसं लिहितो? वर्गमुळात 25 म्हणजे 25चा घातांक 1/2. याचा अर्थ काय होतो? 25चा घातांक 1/2 म्हणजे 25चे वर्गमूळ किंवा दुसरे मूळ असंही आपण दुसऱ्या अर्थाने म्हणतो. तेच आपल्याला समजा एचं घनमूळ असेल तर एचं घनमूळ कसं लिहिलं जातं? कर्णी चिन्हामध्ये ए आणि त्याचं तिसरं मूळ 3 हा अंक इथं लिहिला जातो. ह्याचाच अर्थ एचं तिसरं मूळ किंवा हेच आपण एचा घातांक 1/3 असं पण लिहितो. एचा घातांक 1/3 म्हणजे एचं तिसरं मूळ. तसंच इथं बघितलं की 25चा घातांक 1/2 म्हणजे 25चं दुसरं मूळ. जसं की 4चा घन म्हणजे 4चा घातांक 3 म्हणजे 4चा गुणाकार 3 वेळा. जर आपण 4चा गुणाकार 3 वेळा केला तर उत्तर 64 येतं. आणि 64चं जर घनमूळ काढलं तर ते 4 येतं. मग लिहितात कसं? 64चं घनमूळ. 64चं घनमूळ म्हणजे कर्णी चिन्हामध्ये 64 लिहून इथं 3 लिहितात, तिसरं मूळ. म्हणजेच हेच आपण दुसऱ्या अर्थाने किंवा दुसऱ्या पद्धतीने असं लिहू शकतो, 64चा घातांक 1/3. 64चा घातांक 1/3 म्हणजे 64चं घनमूळ. हे आपण असंही लिहितो. ह्याचंच उत्तर काय येतं? 64चं तिसरं मूळ किंवा घनमूळ म्हणजेच 4 येतं. जसं की आपण 4चा घन 64, 64चं घनमूळ 4. तसंच इथं 64चा 1/3 घातांक म्हणजेच उत्तर येतं 4. आता हे आपण कसं बघणार आहे बघा. एचं n वे मूळ म्हणजे एचा घातांक 1/n असं लिहितात. उदाहरणार्थ 128चा घातांक 1/7 हे वाचणार कसं आपण? तर 128चे 7वे मूळ. जसं की मगाशी आपण बघितलं 25चं वर्गमूळ. 25चा घातांक 1/2 असेल तर आपण म्हणतो 25चं वर्गमूळ. तसं इथं 128चं 7वं मूळ. अगदी सोपं आहे. इथं 7 संख्या आहे तर 7वे मूळ म्हणणार आपण. तसं इथं 900चा घातांक 1/12 आहे. इथं छेदस्थानी 12 आहे म्हणजे 900चे 12वे मूळ आहे. मग लिहिताना कसं लिहिणार? 900चे 12वे मूळ असं लिहिणार आपण.
आता ह्याच्यानंतर आहे सराव संच 3.1. सराव संच आपण सोडवून पाहणार आहोत. सराव संच 3.1 मध्ये आपल्याला घातांकाचा ह्या प्रकारे नियम वापरून काय करायचं आहे की विस्तारित रूप लिहायचं आहे. पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो अशा प्रकारे दिलेला आहे, त्याचं असं उत्तर लिहायचं. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये हा आपल्याला दिलेला आहे, तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघूया आपण पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. 13चे 5वे मूळ. 13चे 5वे मूळ म्हणजे 13 हा पाया आला. 5वे मूळ 5 ही संख्या छेदस्थानी लिहिणार, म्हणजे आपण असं लिहिणार 1/5. हे झालं उत्तर 13चे 5वे मूळ. दुसरं उदाहरण आहे 9चे 6वे मूळ. सेम वरच्यासारखंच लिहिणार आपण. छेदस्थानी इथं 5वे मूळ म्हणून 5 लिहिलं आहे, तसं आपण इथं 6 लिहिणार आहे. 6वे मूळ आहे. 9चे 6वे मूळ म्हणून 9 हा पाया घेणार. 6वे मूळ म्हणून 1/6. हे आलं आपलं उत्तर. 256चे वर्गमूळ. 256 हा पाया आला आणि वर्गमूळ म्हणून डोक्यावर 1/2. वर्गमूळ म्हणजेच दुसरे मूळ. उदाहरण चौथं 17चे घनमूळ. 17चे घनमूळ म्हणजे 17चे तिसरे मूळ. 17 हा पाया आणि घनमूळ म्हणून छेदस्थानी 3 1/3. 17चे घनमूळ म्हणजे 17चा घातांक 1/3. उदाहरण 5 100चे 8वे मूळ. 100 पाया आणि 100च्या डोक्यावर 1/8 म्हणजे उत्तर आलं 100चे 8वे मूळ. वाचन असं करणार आणि लिहिताना आपण असं लिहिणार आहे. उदाहरण 6 30चे 7वे मूळ. 30 पाया घेणार आपण आणि 7वे मूळ म्हणजे 1/7. अतिशय सोपं आहे. फक्त लिहिताना एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की जो घातांक आहे हा घातांक मात्र पायापेक्षा ही संख्या लहान काढली पाहिजे. आपण लहान लिहिताना लिहिली पाहिजे. प्रश्न दुसरा आहे, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. म्हणजे घातांकित संख्या, ह्या घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे, म्हणजे ह्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहायचं आहे आपण. तर जसं की 30चे 7वे मूळ आपण लिहिताना लिहिलं 30च्या डोक्यावर 1/7 म्हणजे 30चा घातांक 1/7. तसं इथं आपण 81च्या डोक्यावर 1/4 आहे म्हणजे आपण ह्याचं वाचन करणार आहे 81चा घातांक 1/4. मग लिहिताना कसं लिहिणार आहे की हा जो घातांक 1/4 आहे, 4 म्हणजे चौथे मूळ आहे. 4 म्हणजे काय आहे, चौथे मूळ आहे. तर आपण इथं लिहिणार आहे 81चे चौथे मूळ, कारण इथं छेदस्थानी 4 आहेत. तसं आपण गणित दुसरं आहे 49चा घातांक 1/2. मग इथं आपण लिहिणार कसं 49चे दुसरे मूळ. 49चे दुसरे मूळ असं लिहिणार आहे. उदाहरण 3 15चा घातांक 1/5. 1/5 म्हणजे 5वे मूळ आहे, तर आपण लिहिणार
15चे 5वे मूळ. चौथं उदाहरण आहे 512चा घातांक 1/9. 1/9 म्हणजे 9वे मूळ आहे 512चे. 512चे 9वे मूळ. आता इथं बघा मी अंक लिहिलाय, इथं 5वे लिहिले, इथं 9वे लिहिले. तुम्ही अंक लिहिला तरी सुद्धा चालतो. 5वं उदाहरण आहे 100चा 1/19 घातांक. 1/19 म्हणजे 19वे मूळ आहे. अगदी सोपं आहे बघा. छेदस्थानी जो अंक ते मूळ. 100चे 19वे मूळ. आणि शेवटचं उदाहरण आहे 6वं. 6चा घातांक 1/7. 7 छेदस्थानी आहेत म्हणजे 6चे 7वे मूळ. 6चे 7वे मूळ. 6वं उदाहरण आपलं पूर्ण झालेलं आहे. प्रश्न दुसऱ्यातली आपली 6ची 6 उदाहरणं झालेली आहेत. तर आपण इथं थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.